उद्धव ठाकरेंनी देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार केला, अमित साटम यांचा ठाकरेंवर हल्लाबोल. अमरावती पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास. ठाकरे बंधूंच्या वचननाम्याचं प्रकाशन, मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच होईल, राज ठाकरेंचा पुनरुच्चार. बिनविरोध निवडीबाबत पश्चिम बंगालमध्ये भाजपा कोर्टात जातं, महाराष्ट्रात मात्र बिनविरोध निवडणूक कशी चालते, राज ठाकरेंचा भाजपाला सवाल. सोमवारी ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार, विक्रोळी पूर्व येथील 90 फीट रोडवर होणार पहिली सभा. महायुतीची दादरच्या शिवाजी पार्कात सभा, मुख्यमंत्री फडणवीस एकनाथ शिंदेंची जाहीर सभा, 12 जानेवारीला संध्याकाळी सभा पार पडणार. जनता ठाकरेंना विचारणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरे बंधूंवर टीका. मनसे नेते अमित ठाकरे सोलापूर दौऱ्यावर, बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबियांचं सांत्वन, बाळासाहेब सरवदेंची राजकीय वादातून हत्या. मनपा निवडणुकांच्या रणधुमाळी दरम्यान उद्धव ठाकरेंची मोठी कारवाई, पक्षविरोधी कारवायांप्रकरणी 29 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी, अनिल परब यांचे विश्वासू शेखर वांगणकर यांचाही समावेश. मी सरकारमध्ये असल्यानं मला बोलता येत नाही, सर्वांसोबत आय लव्ह यू करावं लागतंय, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याची चर्चा. माजी महापौर रशीद मामू यांच्या प्रभागामध्ये ठाकरे गटाची रॅली, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात रॅलीचं आयोजन, चंद्रकांत खैरे यांची अनुपस्थिती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर, नाशिक पालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात, चव्हाण धुळे जळगावचाही करणार दौरा. नांदेडमध्ये तिकीट नाकारल्यानं काँग्रेसची महिला पदाधिकारी भाऊक, काँग्रेसनं माझ्यावर अन्याय केला म्हणत तरुणा जमदांडेंना अश्रू अनावर. पैसे वाटप प्रकरणातील दोषींवर कारवाई होईल, भाजपा नेते परिणय फुकेंचं आश्वासन, नाशकात भाजपा पैसे वाटत असल्याचा वडेट्टीवारांनी केला होता दावा. नाशिकमध्ये मनसेचा भाजपाला दे धक्का, माजी नगरसेविका सुजाता डेरे भाजपमध्ये प्रवेश करणार, मनसेनं एबी फॉर्म देऊनही सुजाता डेरे यांनी घेतली होती माघार. भिवंडीत निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये भाजप काँग्रेसमध्ये राडा, दोघांकडून लाठ्या काठ्या दगडांचा मारा, हाणामारीत 2 जण जखमी. अहिल्यानगरमध्ये भाजपा बंडखोर नितीन शेलार यांना शिवसेनेकडून उमेदवारी, आयारामांमुळे निष्ठावंतांना तिकीट नाकारल्याचा शेलारांचा आरोप. अहिल्यानगरमध्ये विरोधी उमेदवाराच्या कार्यालयाबाहेर जादूटोण्याचा प्रकार, शिवसेनेच्या उमेदवारानं भाजपा उमेदवाराच्या कार्यालयाबाहेर केला जादूटोणा, अश्विनी जाधव असं शिवसेनेच्या उमेदवाराचं नाव. चंद्रपूर किडनी विक्री प्रकरणांची पालकमंत्री अशोक उईकेंकडून दखल, जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका. तामिळणी घाट मार्ग ठरतोय मृत्यूचा मार्ग, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जीव जातोय, प्रवाशांचा प्रशासनावर गंभीर आरोप. येवल्यामध्ये बदलत्या वातावरण आणि थंडीचा द्राक्षाच्या बागांना फटका, द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात, तापमान रात्री 8 ते 10 अंश सेल्सिअस. तापमानाचा पारा घसरल्यानं आंबा बागायतदार सुखावले, कडाक्याच्या थंडीमुळे आंब्याला चांगला मोहर. वीस वर्षीय विवाहितेला मारहाण करत उंदीर मारण्याचं औषध पाजलं, सासरच्या मंडळीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल, बुलढाण्याच्या शेगावच्या कठोरा गावातील घटना.